वाशिम से बड़ी राजनीतिक खबर सामने आ रही है, जहां पोहरा देवी के महंत और समाज सेवी जितेंद्र महाराज ने बीजेपी की जिला कार्यकारिणी में अपना नाम 86वें क्रमांक पर आने को लेकर नाराजगी जताई है। महाराज ने साफ शब्दों में कहा है कि एक धर्मगुरु से बिना पूछे उनका नाम सूची में शामिल करना न सिर्फ गलत है बल्कि अपमानजनक भी है। उन्होंने कहा कि वे बीजेपी विचारधारा के समर्थक हैं और फिलहाल राज्य शासन की एक समिति में राज्य सदस्य के तौर पर कार्यरत भी है। इसके बावजूद स्थानीय नेतृत्व द्वारा संवाद के बिना लिया गया यह फैसला उन्हें उचित नहीं लगा। जितेंद्र महाराज ने सवाल उठाया कि वाशिम जिले में बीजेपी का नेतृत्व फिलहाल किसके हाथ में है, उन्हें इसकी जानकारी नहीं है, लेकिन इस तरह की लापरवाही से पार्टी की छवि पर असर पड़ सकता है। अब देखना होगा कि बीजेपी जिला नेतृत्व इस बयान पर क्या प्रतिक्रिया देता है। नमस्कार, जय शिवराय, जय सेवालाल। वाशिम जिल्ह्याच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी नम्र आवाहन करतो। मला काल अशी एक माहिती मिळाली, काल वाशिम जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणी घोषित झालेली आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जे एक लिस्ट फिरत होती त्याच्यामध्ये जितेंद्र ब्रह्मदत्त राठोड म्हणून मला एका जिल्हा कार्यकारिणीमध्ये घेऊन 87व्या नंबरवरती माझं नाव त्याच्यामध्ये प्रसारित केलं। तर ते बघून मला जरा असं वाईट वाटलं की एका समाजाचे धर्मगुरू यांच्या नावाची ही थट्टा कोणीतरी जिल्हा नेतृत्वाने केलेली आहे। तर मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे की मी भारतीय जनता पार्टीच्याच विचाराचा आहोत आणि मी राज्य शासनाच्या एका संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे राज्याचे सदस्य म्हणून मी त्या समितीमध्ये काम करतो। म्हणून मला एकच सांगायचं आहे की या कालच्या या निवडीमध्ये जिल्हा निवडीमध्ये मला न विचारता माझं जे नाव त्याच्यामध्ये टाकलं तर एका धार्मिक धर्मगुरूची त्याच्यामध्ये थट्टा केली। मला कोणीतरी विचारलं की असं काय होते, म्हटलं सध्या या वाशिम जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोण करतो हे आपल्याला माहिती नाही, पण अशा रीतीने जर कोणाला न विचारता कुठेही कोणती यादी जर तुम्ही प्रसारित करत असाल तर हे बरोबर नाही। कारण येणाऱ्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये असा गलथान जर कारभार असला वाशिम जिल्ह्याचा तर हे पुढे चालणार नाही।